तथाकथित मद्य घोटाळ्यामध्ये आम आदमी पार्टीचे दिल्लीमधील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज सुप्रीम कोर्टाने विनाशर्त जामीन दिलाय। गेले 17 महिने चौकशीच्या नावाने ते तुरुंगामध्ये होते। आज त्यांच्या जामिनावरती सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आली। सिसोदियांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याच्या बाहेर येण्यामुळे दिल्ली हरियाणामधील निवडणुकांसोबतच महाराष्ट्रामधील निवडणुकांमध्येही आम आदमी पार्टी चांगली लढत देईल असं मत पार्टीचे पुण्यामधील नेते मुकुंद कीर्तत यांनी व्यक्त केलंय। नमस्कार। आज आम आदमी पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे आम आदमी पार्टीचे दिल्लीतील माजी मुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिलाय आणि याचा आम्ही अतिशय आनंदात स्वागत करतो। याचं कारण जसं की गेले 17 महिने चौकशीच्या नावाने त्यांना तुरुंगात ठेवलेलं होतं। ईडी आणि सीबीआयने केसेस दाखल केल्या होत्या, परंतु या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना आठवत असेल की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात सुद्धा खालच्या जिल्हा न्यायालयाने टिप्पणी केली होती की ईडीचं हे एका अर्थाने षडयंत्र दिसतं आहे, याच्यामध्ये एक पैशाचा सुद्धा पुरावा नाही असं जिल्हा न्यायालयाने याच्यामध्ये म्हटलं होतं। खरं तर याच्यामध्ये जामीन मिळणं फार कठीण असतं, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आहे, परंतु हा याच्यामध्ये जामीन मिळाला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये ती कोर्टाने काही महत्त्वाची नोंदवणे पण केलेली आहे। एक म्हणजे याच्यामध्ये ती इतका दीर्घकालीन जो तपास आहे तो एका अर्थाने माणसाच्या काही हक्कांवरतीच गदा आणतो असं स्पष्टपणे कोर्टाने विधान केलं। त्यामुळे याला पुढच्या काळामध्ये अतिशय महत्त्व येईल। हा जो निकाल आहे तो त्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये तब्बल 17 महिने हे तुरुंगामध्ये होते आणि असं असताना प्रत्यक्षामध्ये 1 वर्षापूर्वी कोर्टामध्ये ईडी आणि सीबीआयने असं म्हटलं होतं की आम्ही आरोपपत्र दाखल करीत आहोत, म्हणून तेव्हा हा जामीन नाकारला गेला, परंतु अजूनही या संदर्भामध्ये कुठले आरोपपत्र दाखल झालेलं नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या या तपास यंत्रणांनी तिथे आडकाठी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं की यांना बंधनं घालावीत, परंतु सुप्रीम कोर्टाने कुठलंही बंधन घातलेलं नाही। म्हणजे विनाशर्त ही एका अर्थाने सुटका केलेली आहे, जामिनावरती सुटका केलेली आहे आणि